हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे। तर हा व्हिडिओ क्लिनिंगचा आहे। थोडीफार क्लिनिंग आणि जरासा चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पूर्णपणे पाऊस नाहीसा झालेला होता, 10-15 दिवस तरी झाले, म्हणून जे बाहेर ओलं होत होतं टेरेसमध्ये, तर त्यासाठी ही गव्हाची जी टाकी आहे तर ती आतमध्ये ठेवलेली होती आणि मी आता ती बाहेर शिफ्ट करणार आहे, जे की हॉल जेवढा रिकामा असेल तेवढा बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं। तर त्याच्याखाली जी चादर टाकलेली होती तर ती चादर बऱ्यापैकी धूळ झाडू वगैरे मारताना ती तर राहते, तर ती काढता पण येत नाही। आणि म्हटलं मग आता पाऊस गेलेला आहे तर ती आपण सरकूयात, तर त्यासाठी मी ते सरकवत आहे। गहू पण थोडेसेच राहिलेले होते, त्यामुळे तर ते मला पॉसिबल होत होतं। आणि त्याच्यामागं जी पिंप होता त्याच्यामागं जी जाळ्या झालेल्या होत्या तर त्या पण बघू शकता, थोड्याफार प्रमाणात साठलेला जो की पूर्णपणे भिंतीला चिकटून होती आणि हात वगैरे जाणं शक्यच नव्हतं। तर त्याच्यावरच्या ज्या वाकळा आहेत पहिल्यांदा मी त्या काढून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यावरतीच इशूचं खेळणं चालू होतं, जे की लहान मुलांना कोणता तरी एक टाईमपास हवा असतो। तर ती मी तिला खेळायला दिलं आणि तोपर्यंत जे जळमट आहेत तर ते जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि इथं मी शिफ्ट करणार आहे ती टाकी, जे की इथं कांद्या बटाट्याचं आहे। टिपॉय सध्या मी यूज करत नाही, कारण लहान मुली एकदा पडली होती तर तेव्हापासून मी तर यूज करत नाही। काही असेल तरच तेवढा पुरता काढायचा आणि परत ठेवून द्यायचा। तर मी त्याच्यावरतीच हे ठेवलेलं आहे, जे की जागा पण वेस्ट जात नाही आणि जास्त गर्दी पण हॉलमध्ये दिसत नाही। तर त्यासाठी मी आता इथं बाहेर ठेवत आहे। तर थोडेसे गहू होते त्यामुळे मी बाहेर आणले आणि बाहेरच इथं त्याची जळमटं काढत होते। आणि जे भिंतीच्या साईडला जळमटं होती तर ती बऱ्यापैकी हॉलमध्येच काढून घेतलेली होती, कारण ती हॉलच्याच भिंतीला होती त्यासाठी। आणि ही इथं मी काढून घेत आहे आणि टिपॉय पण पुढं सरकवलेला आहे, जो की टिपॉयच्या जागेवरच मी आता ही कनिंग ठेवलेली आहे। पिंप, कनिंग, टाकी काही बोलू शकता तुम्ही। आणि हे बऱ्यापैकी सेट केलेलं आहे पावसानंतर, 1-2 दिवस झाले, त्याचा काही व्हिडिओ केलेला नव्हता। आणि इथं भिंतीवरचे जे जळमट आहेत तर ते काढून घेतलेले आणि त्याच्यानंतर खाली बघू शकता थोडेफार जळमट असे आलेत। आणि टेबलच्या पण साईडला जे आहेत टेबलचा आणि त्याचा कोपरा जो होता तर तिथं पण, जे की मी आत्ता झाडत आहे। आणि खूप सारी होती, जो 1-1.5 महिना झाला जेव्हापासून पाऊस चालू होता तेव्हापासून ते इथंच ठेवलेलं होतं। तर म्हटलं आता फायनली शिफ्ट करावं, जे की घर पण मोकळं असं दिसतं आणि जागा खूप मोठी दिसते, वापरायला पण मिळते। तर मी तर ती चादर काढून घेतलेली आहे आणि जी पिंप दाखवलेला होता तर तो मी बाहेर ठेवलेला आहे, टाकी पिंप। आणि इथे एक कॉक्रोच होता, तो घावतच नव्हता, 2-3 वेळा मारला पण तो मेला पण नाही नंतर। आणि मग नंतर शेवटी तो असाच टेबलच्या मागे जायचा आणि त्याच्यानंतर मी तो फायनली मारला आणि तो बाहेर टाकून दिलेला। आणि त्याच्यानंतर हे सगळे जळमटं जे आहेत तर ते मी पूर्ण काढून घेतले आणि फॅन बंद केलेला होता, कारण लागलीच फॅनवरचं पण आहे तर ते मी जळमट काढून घेणार होते। एकदा राहिलं तर राहिलं, कारण मग लादी वगैरे पुसल्यानंतर परत खूप सारी घाण होती आणि फॅन सतत चालू असतो तर त्यामुळे खूप सारी धूळ अशी बसती त्याच्यावर। नाही म्हटलं तरी 8 ते 10 दिवसांनी ते क्लिनिंग करावंच लागतं। तर इथं मी झाडूने साफ करत होते। ओल्या फडक्याने शक्यतो पुसायचं नाही, जर तुम्हाला पुसायचंच असेल तर तुम्ही कोरडा फडका यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर फॅन वगैरे पुसून झाल्यानंतर मग जे मी आहे तर ते खालचं सुद्धा भरून टाकलेलं होतं। तोपर्यंत इशूने इथं जी प्लॅस्टिकची कॅरीबॅग असते भाजीची वगैरे, तर त्यात कांदे भरलेले होते आणि तिचं ते खेळणं चालू होतं, त्यामुळं मला पण काम करण्यासाठी खूप सारा वेळ भेटत होता। पण एवढंच की ती खूप मध्ये करत होती, नाहीतरी लहान मुले मध्ये करतच असतं, कारण आपण जी कोणती गोष्ट करू, काम किंवा इतर कोणतीही, तर त्याच्यामागे लुडबुड हे असतेच लहान मुलांची, तर तशीच तिची पण चाललेली होती। आणि त्याच्यानंतर मी इथला सगळा फायनली कचरा भरला आणि त्याच्यानंतर मी जे टेरेस आहे तर तिथलं पण झाडू मारायला घेतला, कारण किचनमधला पण झाडू मारून झालेला होता, तिथला बाकी होता, तर बघू शकता। आणि त्याच्यानंतर मी जेवणात बनवलेलं होतं मुगाची आमटी, चपाती, स्वयंपाक झालेला होता आणि स्वयंपाक झाल्यानंतरच मी क्लिनिंगला सुरुवात केलेली होती। फक्त किचन आणि भांडी एवढंच रिकामं होतं, तर इथं भांडी मी भरून ठेवलेली आहेत आणि झाडू वगैरे मारून झाल्यानंतर ती साफ करून घेणार आहे। तर बघू शकता इथं मी किचन वगैरे धुवून क्लीन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे भांडी होती तर ते पण धुवून ठेवलेली आहेत। पूर्णपणे किचन असं स्वच्छ झालेलं आहे। किचन स्वच्छ झाला की खूप मन फ्रेश असं होतं, कारण मेन म्हणजे किचनचीच क्लिनिंग असते।
आणि किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर मी दळण केलेलं जे होतं काल तर ते ठेवण्यासाठी जाणार होते. 11:30 वाजलेले होते. 11:30 नंतर चक्की चालू होती आणि ज्वारीचं आणि गव्हाचं दळण होतं. तर शक्यतो मी टायमिंग मॅनेज करते आणि दोन्ही दळण ठेवायला गेले आणि त्याच्यानंतर सॅटर्डेला स्कूल होती आरोहीची, तर तिला पण येताना घेऊन आले. 12 वाजता तिची स्कूल सुटते. स्कूल सुटल्यानंतर आल्यावर जेवण वगैरे झालं. तिथं अर्धा एक तास गेला, अर्धा पाऊण तास. आणि त्याच्यानंतर जी विंडोची क्लिनिंग होती ती करायला सुरुवात केली त्या दोघींचं जेवण झाल्यानंतर. तर बघू शकता इथं खूप सारे लहान मुलं म्हटलं की ती खिडकीत वगैरे खाणं होतं किंवा डिश वगैरे ठेवणं. तर इथं शेव जी आहे तर ती किंवा मॅगी जे खाल्लेले आहे किंवा अजून काहीतरी काही ना काही तर ते खूप साठलेलं होतं. आणि एक 8-10 दिवस झालं काढण म्हणते पण त्याच्यासाठी टाईम भेटतच नव्हता. कधी कधी असं होतं, तुमच्या पण बाबतीत होतं का नक्की सांगा. जी गोष्ट करायची आहे त्यासाठी खूप अट्टास केला जातो, पण ती गोष्ट करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा दुसरंच काहीतरी निघतं आणि ती राहून जाते. माझ्या पण बाबतीत असंच झालेलं होतं. तर खूप दिवस झाले प्लॅन केलेला होता, एक 8-10 दिवस, पण ते होईल ते फायनली आज टाईम भेटलेला होता. आणि त्याच्यानंतर मी इथं सुरुवात केलेली होती. पूर्णपणे एका साईडला 3 खिडक्या घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जे खपची किंवा साईडचे जे कोपरे असतात तर त्यात मी एक ओला टी-शर्ट करून ठेवलेला होता. आणि त्या टी-शर्टवर एक सळई होती लोखंडाची छोटीशी, तर त्याने ते काढत होते कारण तिथं बोट जाणं तर पॉसिबल नव्हतं, कारण बोट आपली थोडीशी मोठी आणि खिडकीच्या ज्या फटी किंवा खपच्या आहेत तर त्या छोट्या आहेत. त्यासाठी मग मी अशा पद्धतीने काढत होते. तर 3 खिडक्या अगोदर इकडच्या साईडला घेतलेल्या होत्या आणि त्याच्या अगोदर पण मी बेड सरकवलेला होता, कारण विंडोच्याच भिंतीला लागून बेड होता. पहिला बेड पुढं सरकवला आणि त्याच्यानंतर मी ही क्लिनिंग करायला सुरुवात केलेली होती. आणि ही अशी क्लिनिंग जवळजवळ 1 ते 1.5 तास माझा यातच गेला, पण एवढा व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नव्हतं. तर मी थोडासा तुम्हाला अगोदर आफ्टर आणि बिफोर अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. खूप छान असं व्यवस्थित होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर कोणी केलं नसेल किंवा कोणी करत असेल. अजून कोणी कशा पद्धतीने करतं ते पण नक्की सांगा. मी तर हीच पद्धत यूज करते, कारण भरपूर धूळ जी साठलेली असते तर ती पण बघू शकता तुम्ही. टी-शर्ट जो आहे कॉटनचा ओला करून टाकलेला तर त्याच्यात बऱ्यापैकी जमा झालेली आहे आणि तो टी-शर्ट थोड्या वेळाने जर पिळून घेतला तर बऱ्यापैकी समजतं किती घाण निघलेली आहे. आणि इथं माझं पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे. बघू शकता केवढं स्वच्छ दिसत आहे. अशी क्लिनिंग केल्यावर खूप मन प्रसन्न असं होतं. तुमचं पण होतं का नक्की सांगा. जेव्हा आपण छोट्यातली छोटी जरी क्लिनिंग करू तरी आपलं खूप मन प्रसन्न होतं आणि फ्रेश वाटतं. तर असंच माझ्यासोबत झालेलं होतं. आणि इथं पाणी बघितलं असेल तुम्ही तर ते मातीचं आहे, म्हणजे जेवढी धूळ असते खिडकीत वगैरे तर त्याचंच बऱ्यापैकी आहे. आणि इथं पावसाने बऱ्यापैकी तुळशी उगवलेल्या आहेत, जे की मी पावसाच्या अगोदर मंजुळा टाकलेल्या होत्या दुसऱ्या कुंडीत, तर त्या पण उगवलेल्या आहे. आणि इथं कोरफडीला फूल आलेलं आहे, तर मी पहिल्यांदाच बघितलं आहे कोरफडीला फूल आलेलं. तर याचं नक्की काय करायचं, ते कसं कट करायचं ते कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि याच्यानंतर झाल्यावर मी बेडच्या जी पाठीमागच्या आहे ते पण क्लिनिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर जो बेड आहे तो पण पाठीमागं सरकून दिला, जेणेकरून ते काम झालं आणि ते पण झालं. आणि नंतर राहिलेलं होतं मेन म्हणजे लादी, कारण मी सकाळी लादी पुसलेली नव्हती, कारण ही आता खराब होणार होती तर त्यासाठीच. आणि काळं वगैरे जे धुळीचं असतं तर ते बऱ्यापैकी साठलेलं असतं, तर म्हटलं डबल वैताग करण्यापेक्षा एकाच वेळेस करू. तर फायनली सगळं काम झाल्यानंतर मी लादी पुसायला सुरुवात केली. आणि इथं माझी लादी पण पुसून झालेली. लादी पुसून झाल्यावर खूप छान असं फ्रेश वाटतं. पण एकच गोष्ट आहे की लादी पुसताना कोणी मध्ये आलं तर मला तरी अजिबात आवडत नाही. तर इथं सगळं काम आवरता 1 वाजलेला होता, बघू शकता. तर अशा पद्धतीने हे क्लिनिंग झालेलं होतं. तुम्ही कशा पद्धतीने क्लिनिंग करता? मी एकदम कधीच करत नाही, कारण खूप लोड येतो. बारीक सारीक ज्या गोष्टी करायच्या असतात तर त्याला खूप सारा टाईम लागतो, पण त्या गोष्टी दिसून येत नाही. तर मी त्यासाठी कोणतीही क्लिनिंग करायची झाली तरी टप्प्यावाईज करते, जे की एकदम लोड येणार नाही तशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेतलं. खूप भूक लागलेली होती, तर इथं बनवलं होतं आज मुगाची आमटी, वाळक्या, जे कडधान्य आहे, आणि त्याच्याचबरोबर मिरचीचा ठेचा, जो की लोणचं पण म्हणू शकतो. तर खूप छान असं झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर जी पिंप काढलेलं होतं त्याच्या खालची चादर होती ती पण धुईला घेतली आणि धुवून वगैरे ठेवली. तर पावसाला सुरुवात झाली. कधी कधी कसं असतं ना, निसर्गापुढे कोणाचंच काहीच चालत नाही. तर इथं वाळत टाकायला लागली आणि नेमकी पावसाला सुरुवात झालेली होती, पण म्हटलं जाऊ देत, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कधीतरी.
तर मी तिथं वाळवट टाकलेली होती फायनली, आणि इथं कोरपडीला जे फूल आलेलं आहे ते मी मगाशीच तुम्हाला दाखवलेलं होतं. अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.